नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर सुद्धा नियुक्ती रखडल्यानं स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यानं जीवन संपवलं होतं. मात्र त्यानंतर सरकारनं धावपळ करून लवकरच सगळ्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करण्याचं जाहीरही केलं. यासाठी एमपीएससी बोर्डावरील सदस्य संख्या वाढवण्याचं जाहीर सुद्धा करण्यात आलं. विधिमंडळात सुद्धा याबद्दल चर्चा झाली. मात्र विद्यार्थ्यांच्या हाती अजूनही काहीही आलेलं नसल्याचं आता समोर येत आहे. कारण एमपीएससी पास झालेल्या आणि नियुक्तीच न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नियुक्ती रखडल्यानं विद्यार्थ्यांनी आत्महत्या करावी अशी सरकारची भूमिका आहे का, असा सवाल या विद्यार्थ्यांनी आता उपस्थित केला आहे. आणि यावरच आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थ्यांचं मरण या विशेष कार्यक्रमातून. सरकारनं एमपीएससीच्या रखडलेल्या नियुक्त्या तातडीनं करण्याचे आदेश दिले. यासाठीचा जीआरही काढला गेला. मात्र असं असताना सुद्धा गेल्या 6 महिन्यांपासून एमपीएससीच्या 413 विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या अजूनही रखडल्या. त्यामुळे परीक्षा पास होऊन सुद्धा नियुक्तीच न मिळाल्यानं आता हे विद्यार्थी आक्रमक झाले. आम्ही आत्महत्या करावी का, असा सवाल या नियुक्त्या रखडलेल्या विद्यार्थ्यांनी सरकारला विचारलाय. तातडीनं नियुक्त्या द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिलाय. एमपीएससीचा निकाल लागून 1.5 वर्ष झालं. जीआरही निघालाय, मात्र नियुक्ती अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे एमपीएससी 2019च्या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात सचिवस्तरीय बैठक होतीये. अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा बैठक होतीये. त्यामुळे या बैठकीत 413 भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी हे एमपीएससीचे परीक्षार्थी करतायत. कारण गेल्या 1.5 वर्षांपासून या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. सातत्याने तो मांडतोय या मुलांच्या समस्या काय आहेत. 1.5 वर्ष झाले, एक्झाम क्लिअर झाले, त्यांचं सिलेक्शन झाले, पण अजूनही यांना नियुक्तीपत्र मिळत नाही किंवा नियुक्ती मिळत नाही, ट्रेनिंगला पाठवलं जात नाही. यांनी वारंवार पाठपुरावा केलाय, मंत्र्यांना भेटलेत, पण पुढे काही होत नाही. नेमकं कुठं घोडाळलंय आपण या मुलांकडनंच विचारूया. महेश, मला सांग, तुझं कुठल्या पोस्टसाठी सिलेक्शन झालंय आणि काय अडचणी, कोण नेमकं झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, तेच नाव सांग. माझं सहाय्यक गटविकास अधिकारी या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे. सध्या माननीय उपमुख्यमंत्री असतील आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री असतील दत्ता मामा भरणे, ह्या दोघांनी सुद्धा प्रशासनाला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर यांना नियुक्त्या द्या आणि यांचा विषय मिटवा. कारण 2-3 वर्ष होतात आज पूर्वपरीक्षा देऊन, 1.5 वर्ष होतात आज निकाल लागून, पण तरी 1.5 वर्षापासून विद्यार्थी करतात. मग यांनी सांगितलेलं आहे, पण प्रशासन अजूनही त्या अशा प्रकारच्या स्टेप्स घेत नाही, नियुक्त्या देत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे काय, ह्याच्या अगोदर सीपीटीपीचा जो प्रोग्राम व्हायचा, ट्रेनिंगचा प्रोग्राम व्हायचा, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा मेडिकल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या प्रोसेस सायमल्टेनियसली सुरू व्हायच्या. पण आता याच बॅचसाठी अतिरिक्त आपले म्हणजे सामान्य प्रशासन विषयाचे सचिव असतील किंवा तिथले पदाधिकारी असतील, त्यांनी असं सांगितलं की पूर्णतः जोपर्यंत सर्वांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही किंवा पूर्णतः सर्वांचं मेडिकल होत नाही तोपर्यंत आम्ही जॉईनिंग देणार नाही. माझ्या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन झालेलं आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मुलांना ताप होत आहेत. 1.5-2 वर्षाला तुम्ही जॉईनिंग देत नसाल, व्हेरिफिकेशन झालं आहे, मेडिकल झालं आहे, सर्व गोष्टीची पूर्तता होऊन देखील जर अन्याय होत असेल तर या ठिकाणी खरंच महाराष्ट्रातील मुलांवरती, गोरगरिबांची मुलं आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे. तर माझी या ठिकाणी विनंती अशी आहे की लवकरात लवकर जॉईनिंग देऊन हा मार्ग सुकर करावा आणि येणाऱ्या मागच्या मुलांनाही या ठिकाणी त्यांच्या परीक्षा होतील जॉईनिंग द्यावं, ही माझी या ठिकाणी विनंती आहे. दरम्यान एमपीएससीच्या रिक्त जागा भरल्या पाहिजेत अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेली आहे. याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलंय. एमपीएससीच्या परीक्षेसाठी आलेली अर्ज या वर्षामध्ये, कारण की कोरोनाच्या काळामध्ये जागा भरल्या गेल्या नाही. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा होता की फडणवीस सरकारमध्ये एमपीएससीच्या जागा असतात की कुठल्या जागा भरल्या गेल्या नाहीत, सगळ्या जागा रिक्त पडलेल्या आहेत. आणि आत्ता जवळपास 2.5 लाख अर्ज एमपीएससीच्या परीक्षेचे आलेले आहेत. अशा वेळेस ह्या सगळ्या जागा तातडीनं ज्या असतील एमपीएससीच्या त्या भरल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी काँग्रेस पक्षाची भूमिका पुढच्या कॅबिनेटमध्ये तशी मांडावी, अशा पद्धतीच्या चर्चा या ठिकाणी झालेल्या.
आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्या सोबत आहेत. काही MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांशी सोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. चंद्रकांत, सुरुवातीला आपल्याकडे येतो. तीव्र आंदोलनाचा इशारा आता या MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी उद्विग्नतेनं दिलेला आहे, कारण कित्येक दिवस कित्येक महिने सातत्यानं नियुक्तीची वाट पाहतायत हे सगळे विद्यार्थी. मात्र अजूनही त्यांच्या या मागणीबद्दल कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. चंद्रकांत, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आतापर्यंत व्हायचं काय, हे सगळं एमपीएससीचं वेळापत्रक हे विस्कळीत असायचं. आपण सातत्याने त्याच्या बातम्या दिल्या. आपल्याला माहिती, पुण्यातल्या शास्त्री चौकात ते मोठं आंदोलन झालं होतं. त्यानंतर एमपीएससीचा कारभार अध्यक्ष नेमला, सदस्य नेमले, बऱ्यापैकी पारदर्शी झाले आणि वेग पकडला. पण आता हे जे 413 विद्यार्थ्यांचे नियुक्त रखडलेले आहेत, तो प्रश्न एमपीएससीचा नाहीये, तो आहे सामान्य प्रशासन विभागाचा. म्हणजे महाराष्ट्र मंत्रालयातील जे बाबूगिरी असते ना, दिरंगाई, त्यांच्यामुळे सगळं प्रक्रिया जी आहे जॉईनिंग करून घ्यायची ती लांबत चाललेली आहे. म्हणूनच परदिवशी ही सगळी मुलं अजितदादांना भेटल्यानंतर, दत्तमामा भरणे या सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री आहेत आणि मुख्य खातं ऑब्व्हियसली मुख्यमंत्र्यांकडे असतं हे सामान्य प्रशासन, कारण सगळा स्टाफ त्यांच्या अंडर येतो सीएम म्हणून. तर ही सगळी जबाबदारी त्यांची आहे. तर हे सुजाता सैनिक म्हणून ज्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत, त्यांना अजितदादांनी याच मुद्द्यावरनं सुनावले, खडे बोल सुनावले, तुम्ही करताय काय नेमकं डिपार्टमेंटमध्ये. तर केवळ यापूर्वीची जी पद्धत होती की डायरेक्ट जॉईनिंग करून घ्यायचे, पण आता त्यांनी एक नवीन सिस्टीम सुरू केली की पहिले तुमचं व्हेरिफिकेशन करणार, मेडिकल करणार, सगळी जात पडताळणी, हे सगळ्या गोष्टी पाहणार, नंतर तुम्हाला जॉईन करून घेणार. पण या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेस लांबते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पहिला आम्हाला जॉईन करून घ्या, नंतर डॉक्युमेंट हे ते करा. पण प्रशासनाचं काही अगदी चुकीचं नाहीये. पण समजा त्यातही असेल, ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट असतील त्याला बाजूला काढा, पण बाकीचे ज्यांचं क्लिअर आहे त्यांना जॉईन करून घ्यायला काय हरकत आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ते होत नाही दुर्दैवाने इथं. म्हणून आज मंत्रालयात या संदर्भात बैठक बोलावलेली आहे अजितदादाच्या सूचनेनंतर. होप सो काहीतरी यातनं मार्ग निघेल आणि या मुलांना नियुक्त्या मिळतील. आणि 1.5 वर्ष ही मुलं अक्षरशः दारोदार फिरतात नियुक्तीसाठी. हे सगळे भावी अधिकारी आहेत, यांचं सिलेक्शन झालंय, पण कोणी यांची दखल घेत नाही. हे सर्वात दुर्दैव म्हणावं लागेल. बिलकुल बिलकुल. चंद्रकांत, असेच आमच्या सोबत राहा. या सगळ्या संदर्भात MPSCच्या विद्यार्थ्यांची भूमिका सातत्यानं त्यांनी मांडलेली आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातले आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिलेले होते. अजित पवारांची या संदर्भातली काय प्रतिक्रिया पाहूया. आता तुम्हाला माहिती आहे की सीताराम कुंटेवरची जबाबदारी होती. 30 तारखेला सीताराम कुंटेंनी त्यांची मुदत संपली. आता चक्रवर्तींच्यावर ती जबाबदारी आहे. चक्रवर्ती आता तिथं गेल्यानंतर मला भेटतील. मी चक्रवर्तींना पण सांगतो आणि सैनिक म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या GADच्या अप्पर मुख्य सचिव आहेत त्यांनाही सांगतो. काही डिपार्टमेंटचं राहिलेलं होतं म्हणून त्यांना मुदत दिलेली होती. बहुतेक ते आले असेल. आणि आत्ता जेवढी काही संख्या आली त्याची ऑलरेडी भरतीच्या करताच्या सूचना MPSCला देण्यात आलेल्या आहे. MPSCचा चेअरमन पण नेमलेला आहे. MPSCमध्ये जेवढ्या जागा खाली होत्या त्या रिक्त जागा पण भरलेल्या. अजित पवारांची प्रतिक्रिया देखील आपण पाहिली. मात्र या MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता अजूनही नियुक्ती मिळत नाहीये. या विद्यार्थ्यांचीच बोलूया, त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत MPSC उत्तीर्ण विद्यार्थी अविनाश शेंबटवाड आहे. अविनाश, या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप वेळ लागतोय. या प्रक्रियेमध्ये इतका वेळ लागत असल्या कारणामुळे नियुक्त्या रखडल्या आहेत आणि उद्विग्न होऊन आता तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत ते आता म्हणतायत की आम्हाला शेवटी आत्महत्या करण्याची वेळ सरकार आणणार आहे का. मात्र ही वेळ नेमकी कशामुळे आली, काय नेमकी यामागची कारण आहेत, तुम्हाला नेमकी काय कारण सांगितली गेली? सर, आमचा निकाल लागून आज 16 महिने लोटले आहेत. या 16 महिन्यांमध्ये आम्ही जमेल ते प्रयत्न करून बघितले. सुरुवातीला विनंती अर्ज दिले, मंत्रालयासमोर लोटांगण घातली, विधान भवन समोर लोटांगण घातली, रस्त्यावर देखील उतरलो आम्ही. असे सगळे टप्पे पार करून, सगळ्या कोर्ट कचेऱ्या करून, सगळ्या केसेस लढून शेवटी आम्ही या टप्प्यावर पोहोचलो आहोत की आता फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा एकच अडथळा आमच्या जॉईनिंग मध्ये उरलेला आहे. परंतु सगळे प्रयोग याच बॅचवर करायचं असं ठरलेलं दिसतंय. कारण नेहमीचा जसा पायंडा असतो की कंडिशनल जॉईनिंग देऊन त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं, परंतु आता पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. 413 मुलांचं जोपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही, पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही, तोपर्यंत त्यांना जॉईनिंग मिळणार नाही. या गोष्टीवर ते अडून बसलेले आहेत. त्यामुळे आता ही प्रोसेस किती दिवस चालेल त्यामध्ये देखील अनिश्चितता आहे. त्यामुळं
पर्याय आमच्या समोर कुठला उरलेला नाहीये. म्हणजे एवढे दिवस आम्हाला आशा होती आज मिळेल उद्या मिळेल, परंतु हे प्रकरण लांबतच चाललंय. त्यामुळे उदरनिर्वाहाचं देखील आमच्याकडे कुठलं साधन उरलेलं नाहीये. हा. आणि आता सगळ्या गोष्टी सर्व्हायव्हलवर आल्यात. त्यामुळे एकतर त्यांनी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी किंवा आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याची त्यांनी परवानगी द्यावी, हेच आमची मागणी आहे. बर, महेश पांढरे देखील आपल्या सोबत आहे, MPSC उत्तीर्ण विद्यार्थी. महेश, काही जणांच्या या सगळ्या व्हेरिफिकेशनच्या प्रोसेस झालेल्या आहेत, आता फक्त त्यांना नियुक्ती मिळणं बाकी आहे. मग सगळ्या 413 विद्यार्थ्यांची एकत्र व्हेरिफिकेशन आणि एकत्र नियुक्ती अशी एक अट का आता घातली गेली आहे? काही त्या संदर्भातली कारणं सांगितली गेली आहेत का? आणि ही प्रक्रिया एवढा काळ का सुरू आहे? कोरोनाचा काळ होता त्यावेळेला ही प्रक्रिया रखडली, आपण मान्य करू, पण आता कोरोनाचा काळ हळूहळू सरतोय की काय असं वाटत असताना, परिस्थिती हळूहळू रुळावर येते असं वाटत असताना आता का वेळ केला जातोय, त्याबद्दल काय सांगितलं गेलं अधिकाऱ्यांकडून? सर, माझ्याकडे एक सध्या GR आहे, इकडे आपल्याकडे महाराष्ट्र सरकारचा GR आहे. या GR मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की केंद्र सरकारने 2016 रोजी अशा प्रकारे केंद्र सरकारने 2016 मध्ये सांगितलं होतं की नियुक्ती झाल्यानंतर साक्षांकन नमुना असतो, अटेस्टेशन फॉर्म असतो, तो भरल्यानंतर त्यावेळेला अटेस्टेशन फॉर्म भरला जातो. त्यावेळेला आपल्याला सरकारकडून पटकन म्हणजे अटेस्टेशन फॉर्म भरल्यानंतर नियुक्ती पत्रक देणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. आणि नियुक्ती पत्र दिल्यानंतरची सगळी पुढची प्रोसिजर असणार आहे की ती जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, मेडिकल असेल, पोलीस व्हेरिफिकेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी 6 महिन्याच्या आतमध्ये कंप्लीट करून घेण्याची गरज आहे. इथे ह्या माझ्याजवळ GR आहे, त्या GR मध्ये असंही म्हटलेलं आहे की उमेदवारांचं जे काही चारित्र्य पडताळणी वगैरे आहे ते नंतर 6 महिन्याच्या आतमध्ये कंप्लीट करायचं आहे. मग समजा हा GR काढलेला केंद्र सरकारने तशा पद्धतीचे गाईडलाईन्स दिलेले आहे. त्याचबरोबर सरकारचा स्वतःचा GR आहे. आपण कायद्याचं राज्य म्हणतो, कायद्याचं राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ, स्वतः सरकारने बनवलेला आहे. सरकारने स्वतः लॉ बनवला असेल तर आमच्या बाबतीमध्ये म्हणजे CPTP 7 जो आता नवीन प्रोग्राम होणार आहे, त्या 2019च्या बॅचचा जो ट्रेनिंग प्रोग्राम होईल त्याच्यासाठी का लागू केला नाही? पण त्यासोबतच मागच्या ज्या 6 बॅचेस झाल्या होत्या, त्या 6 बॅचेस झाल्या होत्या तिथं अशा प्रकारचा कुठला नियम लागू नव्हता. त्यावेळेला काय केलं होतं की डायरेक्ट त्यांना जॉईनिंग दिली होती आणि सायमल्टेनियसली मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आणि मेडिकलची प्रोसिजर सुरू होत होती. पण आता ह्या बॅचसाठी का अडथळे आणले जातात याचा काय आम्हाला उत्तर भेटत नाही. दुसरा एक माझा महत्वाचा, सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न आहे की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी 15 जुलैला सांगितलं होतं की तसा GR काढा, तत्काळ त्यांना नियुक्ती द्या. त्याचबरोबर राज्यमंत्री साहेब दत्तात्रय मामा भरणे ते सुद्धा स्वतः म्हणतात की त्यांनी सांगितले प्रशासनाला की तुम्ही लवकर नियुक्तीच्या अपॉइंटमेंट ऑर्डर काढा या बॅचला, कारण 1.5 वर्ष झाले यांच्या नियुक्त्या खोळंबलेल्या आहेत. 1.5 वर्षापासून हे नैराश्यामध्ये आहेत. मग माननीय मंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर प्रशासनाकडून तशा पद्धतीचे पावलं का उचलली जात नाही? त्याचबरोबर दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, समजा एखादा विद्यार्थी असेल, त्याचं मेडिकलला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये त्याचं NCL नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटला, कास्ट सर्टिफिकेटला किंवा कास्ट व्हॅलिडिटी कुठल्याही प्रकारचा त्या एखाद्या उमेदवाराला प्रॉब्लेम येत असेल तर त्या एका उमेदवाराच्या पूर्ण व्हेरिफिकेशनला समजा 3 महिने लागले तर ह्या बाकीच्या 3 उमेदवारांना तुम्ही थांबवणार आहे का? माझ्या बाबतीत बोलायचं झालं सर पर्सनली तर माझं ओपन मधनं सिलेक्शन झालेले पण भरपूर कॅन्डिडेट आहेत त्यांना, आणि माझं मेडिकल कम्प्लीट आहे, मला कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट आहे, मेडिकल कम्प्लीट आहे, पोलीस व्हेरिफिकेशन कम्प्लीट आहे, पण मला कशासाठी थांबवलं आहे याचं पण उत्तर भेटत नाहीये. असं किती दिवस आम्ही थांबायचं? ऑलरेडी 1.5 वर्ष ही जी सगळी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये मग सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, आम्ही मुद्दा कळला लढून आलो, हायकोर्ट म्हणजे लढून आलो. मुद्दा कळला, नेमकं अडतंय कुठे हे या विद्यार्थ्यांना सुद्धा कळत नाहीये. चंद्रकांत, आपल्याकडे येतो. आता 6 महिने उलटून गेले GR काढून, तरी देखील काही होत नाहीये आणि या अनुषंगाने आता हे विद्यार्थी उद्विग्न झालेत, नैराश्य त्यांच्यामध्ये आलेलं आहे. 413 उत्तीर्ण विद्यार्थी आहेत, ही काही लहान संख्या नाही. मग सामान्य प्रशासन विभाग फक्त बैठकांचंच सत्र चालवणार आहे का तातडीनं नियुक्त्या करण्यासंदर्भात काही पावलं उचलणार आहे? मुद्दा तोच आहे इथं अजिंक्य, कारण ही सगळी जबाबदारी पार कोणी पाडायची असते? सामान्य प्रशासन विभाग, जे सगळे कर्मचारी ह्या विभागामार्फत रिक्रूट केले जातात, म्हणजे त्यांना नियुक्ती पत्र दिले जातं राज्य सरकारचे, आणि ते नंतर त्या विभागाला हे सगळे कर्मचारी पाठवले जातात पुढे, आणि नंतर त्यांचं ट्रेनिंग होतं, मीन व्हाईल इंडक्शन पिरियड होतो. तर ह्या बाकीचेच विभाग हे अधिकारी कुठले आहेत सिलेक्शन झालेले? DYSP, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, BDO आणि मंत्रालयातले काही. तर थोडक्यात गृह मंत्रालय, नंतर ग्रामविकास खातं, महसूल खातं, हे 3 प्रमुख विभाग आहेत आणि सामान्य प्रशासन, ह्या 4 विभागात समन्वय नाही. याचा अर्थ ह्या समन्वयाचा अभाव असल्यामुळे हे सगळे दप्तर दिरंगाई होते. ह्या विभागांनी त्यांच्याकडे मागणी नोंदवल्यानंतर आम्हाला एवढे अधिकारी पाहिजेत, एवढे कर्मचारी, त्यानंतर ते तिकडे रिक्रूट करत असतात, पाठवत असतात. तेच अजून आकडेवारी गोळा झालेली नाही असं आत्ताजी दादांच्याच बोलण्यातनं लक्षात आलं. ते आज बैठक होते, आशा करूया ते सगळं आज आकडेवारी येईल आणि तात्काळ यांना नियुक्ती पत्र मिळतील. पण त्यात यावेळेस पहिल्यांदा हे सामान्य प्रशासन
विभागाने मेक काय मारून ठेवली की यांचे सगळे व्हेरिफिकेशन आधी करून घ्या, मेडिकल आधी करून घ्या, सगळे कागदपत्र जमा करून घ्या. त्याच्यामुळे मग प्रत्येक विद्यार्थ्याचं मग प्रत्येकाला एक वेळ लागतोय, त्यामुळे आणखीन ही प्रोसेस लेंदी होते. त्यामुळे हे जर सगळं टाळायचं असेल, यातला साधा सोपा उपाय, ज्या विभागाला जेवढे अधिकाऱ्यांची गरज आहे तात्काळ जे अधिकारी तयार आहेत, ज्यांचे व्हेरिफिकेशन झाले, मेडिकल झाले, त्यांना तुम्ही तिथं अपॉइंट करा ना. ज्यांचं काही प्रॉब्लेम असेल, समजा कोणाचं पोलीस व्हेरिफिकेशन आलं असेल तर त्यांना बाजूला ठेवा. पण आतापर्यंतच्या JR नुसार हे जॉईनिंग झाल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होतं, हे आधीच का मागतात, हा विद्यार्थ्यांचा खरा सवाल आहे. अजिंक्य. बरं, चंद्रकांत, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल, आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करूच. मात्र अविनाश आणि महेश, आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे दोघांकडनंही. अविनाश, सुरुवातीला तुझ्याकडे येतो. या सगळ्या प्रक्रियेला आता इतका वेळ लागतो हे तर दिसतंय. आज मंत्रालयात बैठक देखील होतीये या अनुषंगानं. या बैठकीत तरी याबद्दलचा सकारात्मक निर्णय होईल अशी आशा वाटते का? सर, हा सकारात्मक निर्णय होण्याची आम्ही मागच्या 1.5 वर्षापासून वाट बघतोय. परंतु आता पेशन्स संपलेत कुठेतरी. प्रत्येक वेळेस आश्वासने ऐकून आम्ही थकून गेलोय. म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी देखील आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर या 413 विद्यार्थ्यांना जॉईनिंग देण्यात येईल. परंतु प्रत्येक टप्प्यावर कुठे ना कुठे काही ना काहीतरी अडथळे येत आहेत. आणि असं नाही की मागच्या बॅचेसची जॉईनिंग झाली नाही, नुकतीच ASOच्या बॅचची जॉईनिंग झालेली आहे. UPSCचं तुम्ही उदाहरण घ्या. UPSCचं देखील आमच्या पेक्षा लेट रिझल्ट लागून देखील त्यांची ट्रेनिंग संपलेली आहे. तर ह्या सगळ्या UPSC देखील एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, स्वायत्त संस्था आहे, जशी MPSC आहे. मग MPSCलाच एवढा वेळ का लागतोय? प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची, रस्त्यावर उतरण्याची किंवा आत्महत्या करण्याची वेळ का येते? ह्याचं उत्तर कुठेतरी सरकारने आम्हाला द्यावं. आणि एकतर सांगावं की जॉईनिंग मिळणार आहे लवकर किंवा नाही, म्हणजे आम्हाला दुसरे काहीतरी जोडधंदा करून स्वतःचा उदरनिर्वाह करता येईल. बर, महेश, अविनाशची उद्विग्न प्रतिक्रिया आहे. काय नेमकं पुढे करावं हे तरी आम्हाला निदान सांगितलं जावं, जेणेकरून ते तरी करता येऊ शकेल असं ते अविनाशचं म्हणणं आहे. महेश, काय नेमकं पुढचं पाऊल असेल आजची बैठक जर सकारात्मक झाली नाही तर? सध्या जर आता माननीय उपमुख्यमंत्री साहेब म्हटले की सध्या मुख्य सचिव आहेत, ते मुख्य सचिव अगोदर होते, त्याच्यानंतर आता दुसरे मुख्य सचिव आलेले आहेत. समजा मला एक प्रश्न पडतो की एखादा अधिकारी असेल, त्या लेवलचा अधिकारी गेल्यानंतर ज्यावेळी दुसरा अधिकारी येतो त्यावेळेला मग परत त्या गोष्टी परत डिले होणार का? आणि मग ह्या सिच्युएशन मधून 1.5 वर्ष झालं की विद्यार्थी सगळे अजून मानसिक खच्चीकरणामध्येच आहेत. जर असं समजलं नाही की अजून किती दिवस लागणार हे पण सांगितले जात नाहीत, कारण पण सांगितली जात नाहीत. मग ह्याच्यासाठी मग विद्यार्थ्यांनी करायचं काय? मग एकतर सांगायचं की भरती घेणारच नाही. आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, राज्यसेवा जी परीक्षा आहे, राज्यसेवा परीक्षा ही राज्यसेवा परीक्षा आहे. ही राज्यसेवा परीक्षा महाराष्ट्र सरकारची सगळ्यात मोठी परीक्षा आहे. आणि ह्या सगळ्यात मोठ्या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि उपाधीक्षक, BDO या पदांवरती लोक काम करतात, जे डायरेक्ट लोकांशी, सर्वसामान्य लोकांशी कनेक्ट असतात. मग आता ह्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग सुरू आहे का की प्रशासनामध्ये डिले कसा करायचा, किंवा मग आपण ज्या समस्या असतात त्या समस्या फक्त कॅरी फॉरवर्ड म्हणजे पुढे ढकलायच्या, अशा पद्धतीची ट्रेनिंग सुरू आहे का, अशी कुठेतरी आम्हाला मनामध्ये कुठेतरी एखादा शंका येऊन जाते. मग त्याच्यामुळे एकच अशी इच्छा आहे, मनापासून तळमळ आहे की कितीतरी लोकांच्या समस्या म्हणजे आता आमच्यासारखे बेरोजगार लोक आहेत की जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचे पॅकेजेस मिळत असताना ते इकडे आलेले की गव्हर्नमेंट जॉब करण्यासाठी सरकार, आणि ते आम्ही स्वतःला प्रूव्ह पण करून दाखवलंय. पण या सरकारच्या कुठल्या नियमानुसार आणि कुठल्या कायद्यामध्ये किंवा कुठं बसतं की बाबा जॉईनिंग करण्यासाठी इतका लेट दिला जातो, ते आम्हाला कुठेच नाही समजत आहे. ऍटलीस्ट समोर येऊन प्रशासनाकडून कुठेतरी सांगण्यात आलं पाहिजे की तुम्हाला अजून 2 महिने जॉईनिंग भेटत नाही, 3 महिने जॉईनिंग भेटत नाही. तर हे पण समजत नाही. म्हणजे 1.5 वर्षापासून फक्त पुढे ढकलणं सुरू आहे. भूमिका कळली महेश. आणि एकंदरीतच मला असं वाटतं बहुतेक सगळ्या MPSC उत्तीर्ण जे 413 उमेदवार आहेत सगळ्यांचं हेच मत असणार आहे. पण या सगळ्या उत्तीर्ण जे विद्यार्थी आहेत, उमेदवार आहेत, त्यांनी आता उद्विग्नता व्यक्त केलेली आहे. सातत्यानं ते मागणी करतायत सरकारकडे की आम्हाला नियुक्त्या द्या, नियुक्तीपत्र द्या, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी नियुक्त होता येईल. कारण इतके दिवस उलटलेत, इतके महिने उलटलेत या सगळ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना, उमेदवारांना अजूनही त्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. आशा करूया आजची ही जी बैठक होती मंत्रालयातली, या बैठकीत काहीतरी सकारात्मक निर्णय या संदर्भातला होऊ शकेल. अविनाश आणि महेश, धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकनंतर आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या उत्तराची. आम्ही कू ॲपवर राज्यातले उद्योग महाराष्ट्राबाहेर पळवले जात आहेत, हा आरोप योग्य वाटतो का, हा प्रश्न विचारलेला होता, ज्याचं उत्तर 58% लोकांनी हो असं दिलेलं आहे, तर 42% लोकांनी नाही असं दिलेलं आहे.
आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आता बंधनकारक असणार आहे. घराबाहेर पडताना सोशल डिस्टन्सिंग पाळायला विसरू नका, मास्क लावायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करायला विसरू नका. बघत रहा न्यूज 18 लोकमत.